तर आज अर्णवची होती 1 दिवसाची ट्रिप, त्यामुळे मी पण त्याच्यासोबत चालले होते. कारण अर्णवसोबतच मम्मींची देखील ट्रिप होती. म्हणजे सगळ्या मुलांसोबत त्यांच्या मम्मींना पण शाळेतले घेऊन जाणार होते. आणि अर्णव बघा किती खुश आहे तो ट्रिपला चाललाय म्हणून. आणि खरं तर मुलांना सहलीला पाठवायला हवं बरं का, कारण त्यांच्या ज्ञानात वाढ होते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यातून थोडा विरंगुळा मिळतो, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होतो आणि मुलांना सहलीला गेल्यावर खूप आनंद मिळतो. अहो, अर्णवचाच काय, इतर मुलांचा देखील आनंद गगनात मावत नव्हता. ते खूप जोशात जोमात एन्जॉय करत, डान्स करत गाडीतून चाललेले होते आणि त्यांना बघून आम्हाला आमचा मोह आवरला नाही. आम्हीही त्यांच्यासोबत डान्स केला आणि त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो होतो रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरात. हे मंदिर मंगळवेढा येथे आहे आणि या मंदिराची रचना अगदी सुरेख आहे. हे मंदिर 41 वर्षाच्या कालखंडात बांधले गेलेलं आहे. इथे गणपतींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मुलांना खेळायला घेऊन गेलो आणि सगळीच मुले खूप खुश होती आणि त्यांना बघून त्यांचे पालक देखील खूप खुश होते. आणि त्यानंतर आम्ही माचनूर येथे पोहोचलो आणि अर्णव बघा त्याची बॉटल मला दिली आणि त्याच्या मैत्रिणीची बॉटल स्वतः घेतली. या दोघांचं अजिबात जमत नाही आणि एकमेकांशिवाय करमत देखील नाही. खरं सांगू काय, हीच मैत्री शेवटपर्यंत टिकत असते. आणि आम्ही पहिल्यांदा तिथे गेल्यावरती जेवण केलं, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. नाचून खाऊन सगळे दमलेले होते, त्यामुळे पोटभर जेवण केलं. आणि त्यानंतर तिथल्या अर्णवच्या टीचर्सनी त्यांना मातीत खेळायला शिकवलं, कारण आजकालच्या मुलांना मोबाईलशिवाय दुसरं काही जग दिसतच नाही. मातीत खेळून आपण मोठे झालेलो आहोत. जे आवश्यक घटक आहेत ते सुद्धा मातीतून मिळत असतात. आणि आम्ही देखील खूप एन्जॉय केला, खूप सारे गेम्स खेळले, तळ्यात मळ्यात आंधळी कोशिंबीर, आणि आमचं देखील बालपण आम्ही नव्याने जगलो तिथे. आणि मग मंदिराचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिर खूप जुनं होतं आणि या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी होतं. तिथं दर्शन घेतलं आणि तिथे भीमा नदी आहे, त्या नदीला अक्षरशः पूर आला होता. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला जायचं होतं अजनाळ्याला. आणि वातावरण बघा कसलं भारी झालं होतं. संध्याकाळचे 6 वाजलेले होते आणि मी फायनली पोचले होते गावाकडे. आणि मला गावाकडे खूप करमतं. दमलेले होते पण तरी देखील स्कूटीवरती आले होते आणि मग थोडासा तिथं आराम केला, चहा घेतला आणि असा संपवला आजचा दिवस. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.